आंबिवलीमधील खरी भयानक घटना. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एक गोष्ट नाही तर एक खरी घटना आहे. ही घटना सुमारे 30 वर्षांपूर्वी आंबिवली गावात घडली होती आणि ही गोष्ट मला माझ्या आईने स्वतः सांगितली आहे. त्या काळात गावात आजसारख्या सुविधा नव्हत्या. रस्त्यावर फारसे दिवे नसायचे, रात्री खूप अंधार असायचा आणि सगळीकडे भयानक शांतता पसरलेली असायची. एके दिवशी संध्याकाळी माझी आई आणि तिची मैत्रीण आशा गावाच्या मैदानात खेळायला गेल्या होत्या. त्या दोघे गप्पा मारत खेळत इतक्या रमल्या की त्यांना वेळेचे भानच राहिलं नाही. थोड्या वेळाने माझ्या आईने आशाकडे पाहिलं आणि तिला लक्षात आलं की रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. आई लगेच म्हणाली, "चल आशा, आता घरी जाऊया, खूप उशीर झाला आहे." तेवढ्यात आशा म्हणाली, "अगं थांब ना, मला वॉशरूमला जायचं आहे, तू माझ्यासोबत चल ना." त्या काळी गावात वॉशरूमची सुविधा नव्हती, त्यामुळे लोकांना झाडाझुडपांमध्ये जावं लागायचं. पण आई म्हणाली, "नको गं, मला खूप उशीर होतोय, आई बाबा ओरडतील, तू जाऊन ये, मी घरी जाते." आशा एकटीच उरली होती. मैदानाच्या थोड्या अंतरावर तिने पाहिलं की एका गल्लीत लग्न चालू होतं. तिथून ढोल ताशांचा आवाज येत होता. काही दिवे लागले होते आणि थोडी माणसं दिसत होती. ते पाहून आशाला थोडा धीर आला. ती हळूहळू झाडांच्या दिशेने चालत गेली. आजूबाजूला खूप अंधार होता. थोडासा प्रकाश त्या लग्नाच्या ठिकाणाहून येत होता. आशा झाडांमध्ये गेली आणि अचानक तिने समोर पाहिलं. तिथे एक बाई थोड्या अंतरावर बसलेली होती. ते पाहून आशाला थोडा दिलासा मिळाला. ती हळू आवाजात म्हणाली, "ओ काकी." पण त्या बाईने काहीच उत्तर दिलं नाही. आशा पुन्हा म्हणाली, "ओ काकी, ऐकताय का?" तरीही एकही आवाज नाही. आशाला वाटलं कदाचित त्या बाईला ऐकू आलं नसेल, म्हणून ती पुन्हा म्हणाली, "ओ काकी." पण ती बाई अजूनही शांत बसलेली होती. आशाला थोडं विचित्रच वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. ती तिचं काम उरकून उठणार इतक्यात तिने पुन्हा त्या बाईकडे पाहिलं आणि जे तिने पाहिलं ते पाहून तिच्या अंगावर काटा आला. कारण ती बाई जी आधी जवळपास 30 फूट लांब बसलेली होती, ती अचानक सरकत सरकत आशाच्या अगदी जवळ आली होती. आशाला काहीच समजत नव्हतं की हे कसं शक्य आहे. ती घाबरून त्या बाईकडे नीट पाहू लागली. अंगाचा थरकाप चालू होता आणि अचानक तिला त्या बाईचा भयानक चेहरा दिसला. डोळे विचित्र होते, चेहऱ्यावर भीतीदायक हसू होतं आणि तिचं रूप मानवी वाटतच नव्हतं. त्या क्षणी आशाला समजलं ती साधी बाई नव्हती, ती एक हडळ होती. आशा इतकी घाबरली की तिने तिथूनच जोरात पळायला सुरुवात केली. जी जीवाच्या आकांताने मैदानाच्या दिशेने धावत होती, पण मागून तिला पावलांचा आवाज येत होता. ती मागे वळून पाहते तर ती हडळ तिच्या मागे धावत होती. ती हडळ दात खात भयानक आवाजात ओरडली, "वाचलीस ग, वाचलीस, नाहीतर तुला आता कच्ची खाल्ली असती." पण आशा अजूनच घाबरली. ती पळत पळत त्या लग्नाच्या गल्लीत शिरली. तिथे प्रकाश होता, माणसं होती आणि आवाज होता. आशा तिथेच थांबली आणि जोरात रडायला लागली. तिथल्या 2 बायकांनी तिला पाहिलं आणि विचारलं, "काय झालं ग, तू एवढी घाबरलेली का आहे?" आशाने थरथरत आवाजात सगळं सांगितलं. त्या दोन्ही बायकांनाही भीती वाटली. मग त्यांनी आशाला घरी सोडायचा निर्णय केला. त्या रात्री आशा कधीच त्या वाटेला पुन्हा गेली नाही. आजही आंबिवलीमध्ये काही लोक सांगतात की त्या झाडांच्या भागात रात्री विचित्र गोष्टी दिसतात आणि काही लोक तर असंही म्हणतात की त्या रात्री आशाच्या मागे लागलेली ती हडळ अजूनही तिथेच भटकते. म्हणूनच जर तुम्ही कधी रात्री आंबिवलीच्या त्या
मैदानाजवळ गेलात तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कधीकधी अंधारात दिसणारी प्रत्येक सावली माणसाची नसते. जर तुम्हाला ही सत्य घटना आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.